नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे. आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण उच्च रक्तदाबावर उपचार काय आहेत यावर बघणार आहोत. पहिला जो भाग आहे उपचाराचा तो म्हणजे आहार, दुसरा व्यायाम आणि तिसरं गोळ्या. आहारामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आहार आहे आणि त्याला आपण डॅश डाएट म्हणतो, डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. आणि हा आहार पाळल्यानं जवळपास 10 ते 14 मिलीमीटर ऑफ एजी ब्लड प्रेशर कमी होतं असं आढळून आलेलं आहे. याचे काही कॉम्पोनंट आहेत, काही विभाग आहेत ते आपण बघूया. पहिली गोष्ट तर मीठ आपण खूप खातो. भारतीय लोक 10 ते 15 ग्रॅम दिवसाला खातो असं सर्वेक्षणात आढळून आलंय. आणि साधारणतः माणसानं 5 ते 6 ग्रॅम खावं, परंतु ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी 2 ते 3 ग्रामच म्हणजे अगदी छोटा चमचा दिवसभरात खायला हवं. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की खाल्लेल्या मिठाला जागायला हवं, पण मी इथं म्हणेल की न खाल्लेल्या मिठाला जागायला हवं. फळं आणि पालेभाज्या 4 ते 5 वेळा खाव्यात, भरपूर वापर हवा. मांस, मासे, कोंबडी हे थोड्याफार प्रमाणात खायला हरकत नाही. 50 ग्रॅम दिवसाला खाल्लं तरी चालेल. आणि तेलाचा वापर सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असावा, म्हणजे 10 ते ml पर दिवसाला. आणि त्यातल्या त्यात चांगलं तेल कोणचं, तर ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात चांगलं तेल आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे घटक पाहिजे आपल्याला, पोषक घटक, ते सगळे ऑलिव्ह ऑइलमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. व्यायाम काय करावा? अर्धा तास चालणे हा सगळ्यात चांगला व्यायाम. म्हणजे आठवड्याला 5 दिवस चाललं तरी चालेल. त्याला आपण दम श्वासाचे व्यायाम म्हणतो. चाललं नाही तर जॉगिंग केली तरी चालेल, सायकलिंग केली तरी चालेल, स्विमिंग केलं तरी चालेल. परंतु खूप जास्त बीपी जर असेल तर बीपी कंट्रोल झाल्यावर व्यायामाला सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यातल्या त्यात जे आपण वजन उचलून करण्याचे व्यायाम आहेत, लोक खूप अनकंट्रोल बीपी असताना वजन उचलायचा प्रयत्न करतात, त्यामुळे शरीराला धोका होऊ शकतो. एकदा बीपीच्या गोळ्याने कंट्रोल झालं तर सगळ्यात चांगला व्यायाम माझ्या मते चालणे, आणि ते सगळ्या वयाची लोक करू शकतात. गोळ्या, ह्या गोळ्याबद्दल फारच गैरसमज आहेत समाजामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि बऱ्याच लोकांचा समज असा असतो की ब्लड प्रेशरच्या गोळ्या एकदा चालू झाल्या तर आयुष्यभर घ्याव्या लागतात. आणि ही गोष्ट खरी आहे, याच्यामध्ये काहीच चूक नाही असं मी म्हणेन. कारण 95% जो ब्लड प्रेशरचं कारणं आहेत ती न बदलणारी आहेत, आनुवंशिकता वगैरे वगैरे. आणि ती न बदलणारी त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन पूर्वी म्हणायचे. त्यामुळे त्या 95% लोकांना गोळ्या नेहमीसाठी घेणं गरजेचं आहे. 5% जी लोक आहेत, काही दुसऱ्या आजारामुळे जर ब्लड प्रेशर झालं असेल, उदाहरणार्थ किडनीचे आजार म्हणा, ग्रंथींचे आजार म्हणा, काही गोळ्यांमुळे म्हणा, ते जर आपण बरे केले तर त्या गोळ्या बंद होऊ शकतात. परंतु 95% लोकांना गोळ्या नेहमी लागू शकतात. आणि अगदीच काठावर बीपी असेल त्याला आपण प्री हायपरटेन्शन म्हणतो. तर डाएट आणि एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि तुमच्या आहारानं ते ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होऊ शकतं. वजन कमी केल्यानं ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होऊ शकतं. आणि म्हणून सुरुवातीला आम्ही डाएट आणि एक्सरसाइज सांगतो आणि नंतर गोळ्या चालू करतो. जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशर स्टेज 1 किंवा स्टेज 2 डायरेक्ट आपल्याला आढळून आलं तर गोळ्या आम्ही चालू करायला हरकत नाही आणि आम्ही करतोच त्या गोळ्या. गोळ्या ज्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असं मला वाटतं. बरेच लोक आपल्या मनाप्रमाणे किंवा दुसऱ्याची गोळी घेतात, काही सांगून कुणाचं त्याला 1 गोळी आहे, मला 2 गोळ्या का, आणि अशा गोळ्या सुरू करतात. ते घातक होऊ शकतं. आणि म्हणून जसं मी म्हटलं की गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नये. वेळोवेळी ब्लड प्रेशर मोजून त्या गोळ्यांमध्ये बदल करण्यात येतो आणि त्याप्रमाणे आपण करूया. तर असा हा उच्च रक्तदाबाचा उपचार आहे: आहार, व्यायाम आणि गोळ्या. जर मला असं वाटतं हे तिन्ही जर आपण तंतोतंत पाळले तर ब्लड प्रेशरवर नियंत्रण करण्यात आपल्याला यश मिळू शकतं आणि आपलं आरोग्य हे चांगलं राहू शकतं. धन्यवाद.